केंद्र सरकारनं 19 ऑगस्ट 2025 रोजी कापूस आयात खुली केली होती। म्हणजे कापूस आयातीवरचं 11% शुल्क काढून टाकलं होतं। सुरुवातीला शुल्कमुक्त आयातीची मुदत ही 30 सप्टेंबर ठेवण्यात आली, परंतु नंतर आयातदारांनी मागणी केली आणि ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली होती। तर म्हणजे आणखीन 2 दिवस कापसाची मुक्त आयात असणार आहे। म्हणजेच 31 तारखेपर्यंत जो कापूस आपल्या देशात येणार आहे त्यावर कुठल्याही प्रकारचं शुल्क नसणार आहे। आता अंतिम मुदत जवळ आल्यामुळं मागच्या काही आठवड्यांपासून उद्योगांनी सरकारकडे मागणी केली होती की सरकारनं ही जी मुदत 31 डिसेंबर आहे ती एकतर वाढवून द्यावी किंवा 11% आयात शुल्क कायमस्वरूपी काढून टाकावं। म्हणजे जसं आपल्या तुरीचं आहे की आयातीवर सध्या कुठलंही शुल्क नाही आहे, तर त्याचप्रमाणे कापसाचं देखील धोरण राबवावं। आता सरकार टप्प्याटप्प्यामध्ये मुक्त आयातीला मुदतवाढ देत आहे, त्याप्रमाणे सरकारनं 31 डिसेंबर नंतर देखील कापूस शुल्कमुक्त आयातीला परवानगी द्यावी अशी मागणी केली जाते। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने देखील मागणी केली होती आणि त्यासोबतच तामिळनाडू स्पिनिंग मिल्स असोसिएशन जे आहे त्या संघटनेने नुकतंच अशी मागणी केली होती की सरकारनं कायमस्वरूपी आयात शुल्क काढून टाकावं। मग आता सरकारनं जर यांची मागणी मान्य केली तर काय होईल? तर कापसाची आयात देशामध्ये मोठ्या प्रमाणात होईल, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव कमीच आहेत। आयातदारांनी सांगितल्यानुसार सध्याच्या भावामध्ये देखील कापूस आयात करणं परवडतं।